सकाळी सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर आमच्या गरीबाचे कैवारी कृतार्थ मेश्राम यांचा व्हिडिओ कॉल आला होता. मग काय बाबा मस्तपैकी बोलत बसलो होतो. सगळ्या आहे ना कॉलेजच्या आठवणी सगळ्यात ताज्या झाल्या होत्या. मस्तपैकी बोलत बसलो. नंतर मग फ्रेश ब्रीज झालो. मग बाहेर निघलो बाबा. बाहेर निघलो म्हणलं आता तरी जावं म्हणलं. आता बाबा म्हणलं चला आता बाहेर जावं म्हणलं. बाहेर निघलो तर नंतर पाहत होतं काय धनुचा एक कानच वाकडा झाला. मग काय बाबा आलो मग तिला आहे ना घेऊन मग नंतर गॅरेजवर. या भैयानी मग मस्तपैकी धन्नूचा कान बरोबर केला बाबा. मस्त झाला रे म्हणलं. धन्नूचा अर्धाच कान होऊ लागला. मग शुभम पाहू लागला. ते भैया नंतर मग मस्त धन्नूचा कान फिट करू लागले. मग नंतर मी इकडे आलो माझ्या मित्राकडे. मग या मित्राचंच गॅरेज आहे. मग मित्र आहे ना मस्तपैकी ना जेवण करू लागला. त्याचं जेवण राहिलं होतं. मग ते म्हणू लागला बाबा जेवण कर बाबा. म्हणलं नको रे बाबा तू कर म्हणलं मी नंतर करतो म्हणलं. मग त्याला म्हणलं आता जातो रे बाबा म्हणलं. मग इथून मस्तपैकी या भैयाने मग धन्नूचा कान बिन ठीक केला. मग आम्ही निघलो म्हणलं आता चला रे बाबा. मग नंतर मधातच आहे ना शुभमला काहीतरी काम आलं. मग म्हणलं शुभम तू जाय म्हणलं काम करून ये मी थांबतो इथं. मग इथं मी थांबलो ऊन खात बाबा. थंडीमध्ये ऊन तर लयच भारी वाटू लागला. मस्तपैकी ऊन खाल्ल्याच्या नंतर बाबा मग म्हणलं आता शुभम आला. आणि शुभम आल्याच्या नंतर बाबा सरळ निघलो. म्हणलं आता उद्या लग्नाला जायचं. मग आता मला दाढी कटिंग तर करावंच लागेल. म्हणलं जाऊ दे म्हणलं दाढीच करतो. मग इकडे आलो बाबा मंगेशच्या दुकानावर. मग मंगेश भेटला बाबा. मंगेश म्हणाला राम राम भाऊ. मग याला राम राम केला. मग हाय हाय म्हणलं मंगेश माझी दाढी करायची रे. म्हणलं गोविंद कुठे गेला. मग मंगेश म्हणतोय बाबा गोविंद आत्ताच गेला म्हणे जेवण करायला घरी. म्हणलं अरे बाप म्हणलं काय करावं रे बाबा म्हणलं. मग थांबलो बाबा याच्या दुकानावरच. मग तसंच मग दाढी वगैरे केली आणि निघालो बाबा मग नंतर घरी. मग शुभम गाडी चालवत होता बाबा. आणि थंडी पण लय वाटू लागली बाबा. मस्तपैकी रे बाबा लय थंडी वाटू लागली. मग काय बाबा मग इथंच मी ब्लॉग संपवतो. आणि मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. मग उद्या लग्नाला जायचं. मग ते लग्नातलं ब्लॉग पण टाकतो बघा. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.